पेपर फुटीच्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, याबरोबरच सेवेमधील शिक्षकांची टीईटी परीक्षा रद्द करू नये अशी मागणी युवक, विद्यार्थी पालक, प्रवेश हक्क आणि संरक्षण संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीचं निवेदन आज निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। कागल तालुक्यातील सोनगे इथं टीईटी पेपर फोडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या टोळक्याला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि मुरगुड पोलिसांनी अटक केली होती। या टोळीचे संबंध परराज्यापर्यंत पोहोचल्याचं उघड झालंय। विद्यार्थ्यांची जडणघडण करणाऱ्या शिक्षकांचं ज्ञानही त्याच दर्जाचं असणं गरजेचं आहे। त्यासाठी शासनानं टीईटी परीक्षेची अंमलबजावणी केली होती। मात्र ही टीईटीची परीक्षेचं रद्द करण्याचा काही स्वार्थी लोकांचा प्रयत्न सुरू आहे। परिणामी शिक्षणावर याचा विपरीत परिणाम होणार आहे। यामुळे या टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, तसंच सेवेत असणाऱ्या शिक्षकांची टीईटी परीक्षा रद्द करू नये अशी मागणी कोल्हापूर जिल्हा युवक, विद्यार्थी पालक, प्रवेश हक्क आणि संरक्षण संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीचं निवेदन आज निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आलं। यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश माने, सचिव फिरोज सरगुर, प्रतापसिंह शेट्टे, पप्पू जाधव, सुभाष भोसले, शेखर वडणगेकर, सैफ अली सय्यद उपस्थित होते।